जय भीम मित्रांनो. आज 6 डिसेंबर आणि महापरिनिर्वाण एका महामानवाचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजच्या दिवशी महापरिनिर्वाण झालं होतं. आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित नाही झाला असा एखादा तुरळाच किंवा विरळाच. कारण आंबेडकरांच्या विचारांनी क्रांती घडवली, बदल घडवले, आपल्याला आत्मविश्वास दिला आणि खरंच अन्यायाला वाचा फोडण्याचं एक कर्तृत्व त्यांनी त्यांच्या शिक्षणातून, त्यांच्या आत्मविश्वासातून आणि समाजाला जागं करण्याचं एक कर्तृत्व दाखवलं त्यांनी. आपण नेहमी या सगळ्या प्रकारच्या विचारांबद्दल, आंबेडकरांच्याबद्दल बोलतो, ऐकतो, त्यांचे विचार पटवून सांगतो लोकांना. पण आज त्यांचा एक असा विचार आहे, जो अर्थशास्त्रीयदृष्ट्या किती मोलाचा आहे याच्याकडे कोणीही बघत नाही. आणि तो विचार त्यांनी त्यांच्या एका ग्रंथात मांडला आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. हा त्यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात त्यांनी त्यांचा रुपयाबद्दलचा विचार मांडला आहे, ज्याच्यामध्ये ज्या वेळेला आंबेडकरांचा एक काळ चालू होता, त्यावेळेला ब्रिटिश रूल होतं भारतावरती. आणि त्यावेळेला भारतातल्या अर्थव्यवस्थेचा किंवा चलनाचा जो एक त्याची किंमत ठरायची ती गोल्ड एक्सचेंजवरती होती. म्हणजे सोन्याच्या स्वरूपावरती किंवा सोन्याच्या साठ्यावरती तेव्हा चलनाची किंमत ठरवली जायची आणि गोल्ड एक्सचेंज करन्सी आणि त्या करन्सीचा रेट असा तो त्यावेळेला व्यवहार चालायचा. त्यावेळेला आंबेडकरांनी ह्या गोष्टीचा कडाडून विरोध केला होता आणि त्याच्यावर टीका केली होती. त्यांनी सांगितलं, जर का चलनाचा पुरवठा हा नियंत्रित नसेल तर महागाई वाढेल आणि महागाई वाढली तर गरिबांचं शोषण होईल. आणि त्यांनी एक सजेशन दिलं होतं या ग्रंथात. त्यांनी काय बरं सांगितलं होतं की भारतातील चलन हे भारतीय सरकारद्वारा नियंत्रित असलेलं पेपर करन्सी स्वरूपाचं असायला हवं. आणि आज तसंच आहे. ह्या सगळ्या विचारानंतर RBIची स्थापना झाली होती. कारण समजून घेतलं होतं ब्रिटिश कमिशनने की आंबेडकरांचा हा जो एक व्ह्यू आहे, हा जो एक विचार आहे, तो किती योग्य आहे. आणि त्याच्यानंतर RBIची स्थापना झाली होती. आणि आज आपल्याला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था RBI किंवा करन्सी जी आहे ती RBI नियंत्रित करू शकते किंवा त्याच्या कंट्रोलमध्ये ते आहे. तर एकंदरीत आज हे मत मला व्यक्त करण्यासाठी का असं मनातनं वाटलं, तर मी पाहिलं की रुपयाची किंमत जी आहे ती डॉलरच्या अगेन्स्ट ₹90 झालेली आहे आणि काही वर्षांपूर्वी ती ₹60 होती. तर त्यावेळेला तुमच्या रुपयाला किंमत नव्हती. आज तुमचे रुपये जर का तुम्ही डॉलरच्या मोबदल्यात एक्सचेंज करून घेतलात, तर तुम्हाला एका रुपयाच्या पाठीमागे कमीत कमी ₹30 फायदा होतो आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही आनंदी असायला पाहिजे.